वेलकम टू एस एस व्लॉग्स पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. सो आता पुढचा प्रवास आपला असेल ओंकारेश्वरचा. ओंकारेश्वरनंतर आपण लंच करून जाणार आहोत आपण नर्मदा परिक्रमेसाठी बोटीतून. सो पहाटेचे सकाळचे 6 वाजले. आता आम्ही निघालो आहोत ओंकारेश्वरसाठी. महाकालचं दर्शन वगैरे झालं. इथे स्टे केला होता 1 दिवसाचा. सो सकाळी आता आम्ही इथून 4 तासाचा प्रवास आहे ओंकारेश्वरसाठी. सो बघू आता. ओके, ही बस आहे ज्या बसने आम्ही आलो होतो मुंबईवरून. सो महाकाल ते ओंकारेश्वर प्रवास करताना मस्त गाण्याच्या पिंड्या चालू होत्या. सो याचा प्रत्येकाने मस्त आनंद घेतला. धमाल मस्ती मजा करत आम्ही हा प्रवास केला. साधारण दुपारी 12:30 वाजता आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो आणि ऊन बापरे एकदम भयंकर खतरनाक असं ऊन होतं. पुढे राकेश सर जे स्वामी कृपाचे संस्थापक आहे त्यांनी छान माहिती दिली, ती तुम्ही नीट ऐका. ते झाल्याच्या नंतर जसं एक्झिट होणार त्या एक्झिटने आपण महाबळेश्वर मंदिर करणार आहोत. तोपर्यंत शॉपिंग वगैरे तुम्ही काय करू नका. फक्त मंदिरात जाताना हार फुलं वगैरे जे काय घ्यायचे तेवढ्याच गोष्टी घ्या. बाकी शॉपिंगचा तुम्हाला जो टाईम आहे तो जेवल्याच्या नंतर भेटेल. ठीक आहे. तर आता एक रिक्षामध्ये बसा ग्रुप करून आणि जे काय जाल एकत्र 5-6 जण ते ग्रुपमध्येच राहा. सगळे एकत्र जाऊ. फक्त इकडे जेव्हा उतरून आपण रिक्षाने जुलापूरचं तिकडेच थांबा. एकत्र जेव्हा जाऊ तेव्हा सगळे एकत्रच जाऊया, कारण की तिकडे खूप गर्दी आता. माझ्या 1-1.5 तास आपल्याला लागेल. त्यानंतर महाबळेश्वरचा पण रूट आहे, तो पण 360-400 मीटरवरतीच आहे. ठीक आहे. तर सर्व एकत्र राहू लंचपर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही फ्री आहात बोटिंग वगैरे शॉपिंग वगैरे करण्यासाठी. ठीक आहे. तर जसं असे रिक्षा आहे तसे बसून घ्या. जुलापूरला सोडा. असं सांगितल्याप्रमाणे प्रत्येकजण आम्ही ऑटोने ग्रुप करून ओंकारेश्वरसाठी निघालो. इथे पण रस्ते खूप छोटे आहेत, तर तुम्ही ऑटोच प्रिफर करा इथे आलात की. आणि मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे हा. इथे आलात की तुम्हाला खूप चालावं लागेल. सो हे तुम्ही डोक्यात ठेवा, कारण बरंच इथे चालावं लागतं. खूप लांब आहे मंदिराचा प्रवेशद्वार. देवस्थानचं दर्शन कोणतेही सहजासहजी नाही मिळत. सो प्रत्येक ठिकाणी आपल्याला चालावं लागतंच. आणि जर ऊन असो पाऊस असो, आपण दर्शन म्हटलं की आपल्याला ते म्हणजे काही गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवून चालाव्या लागतात. सो इथे पण तुम्ही याला की मनात ठेवा की इथे तुम्हाला चालावं लागेल, कारण दर्शनाची लाईन जे दर्शनाचा जो प्रवेशद्वार आहे ते बरंच लांब आहे. इथे पण आम्हाला सजेस्ट केलं होतं स्वामी कृपा टूर्सवाल्यांनी की तुम्ही पास काढा, VIP पास काढा. सो आम्ही पास काढला होता. सो पास काढल्यामुळे दर्शन एकदम लगेच झालं. नाहीतर नॉर्मल लाईनीमध्ये गेला तर तुम्हाला 4 ते 5 तास लागतील. मंदिर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती भारी व्ह्यू वाटतो आहे. आणि ज्या प्रकारे त्या बोटी फिरत आहेत असं एकदम जबरदस्त वाटतं. हे जरा ओपन पाहिजे होतं ना रे, सगळे तार लावलेत. सो आता आम्ही आलो लंचसाठी. प्रचंड भूक लागली होती. सो पोट भरून मस्त जेवण केलं आणि जेवल्यावरती आम्ही आलो बोटिंगसाठी. बोटिंगचे जे फेअर आहे ते त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे पॅकेजमध्ये. सो ते तुम्हाला प्रत्येकी पे करायचे आहेत. प्रत्येकी ते 100 ते 150 रुपये घेतात. साधारण 20 ते 25 मिनिटाची पूर्ण राईड असते. हिंदू धर्मामध्ये नर्मदा नदीला एक पवित्र देवी असं मानलं जातं. नर्मदा परिक्रमा हा देखील एक सामान्य धार्मिक विधी आहे, जी नदीच्या उगमापासून समुद्रापर्यंत आणि परत येण्याची 2600 किलोमीटरची पायी तीर्थयात्रा आहे.
सो तुम्ही इथे आलात की नक्की बोटिंग करा. आजूबाजूचा व्ह्यू खरंच खूप छान वाटतो आणि खूप मस्त वाटतं बोटीतून फिरल्यावर. सो तुम्ही नक्की इथे या. सो असा आपला हा प्रवास होता उज्जैन ट्रिपचा, ओंकारेश्वर ट्रिपचा. तुम्ही सुद्धा या ट्रिपला येऊ शकता. तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्वामी कृपा टूर्सला, ते तुम्हाला नक्की गाईड करतील. सो आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला मुंबईसाठी. साधारण संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही निघालो ओंकारेश्वरून मुंबईसाठी. जवळजवळ आम्हाला 16 ते 17 तास लागले, कारण ट्रॅफिक भयंकर होता आणि परत जेवणाला वगैरे हॉल्ट करून सगळं मिळून म्हणजे तेवढा वेळ जातोच. पण बस AC स्लीपर असल्यामुळे आम्हाला काही त्रास जाणवलाच नाही. अगदी आरामात प्रवास झाला. सो खूप छान वाटलं ओंकारेश्वर आणि महाकालला येऊन. जर तुम्ही पण इथे येऊ शकता नक्की या. ओंकारेश्वर आणि महाकालचं दर्शन घ्या, खरंच खूप छान वाटेल. आणि परतीचा प्रवास करताना बसमध्ये जो काही कल्ला चालू होता तो तुम्ही बघू शकता. फुल धमाल मस्ती चालू होती. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 सो हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. सो आपण पुन्हा भेटू एका नवीन ट्रिपवरती, नवीन रोड ट्रिपवरती. सो तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू, धन्यवाद.